विद्यार्थी मित्रो, आपण परिसंस्था म्हणजे काय ह्या घटकाचा आपण अभ्यास त्या ठिकाणी करत होतो. आता परिसंस्था जी आहे तर ही संज्ञा सर्वप्रथम ए.जी. टांसले आणि 1935 मध्ये त्या ठिकाणी मांडली होती. आता परिसंस्था ज्या आहे तर परिसंस्थेच्या व्याख्या आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. आता या ठिकाणी आपण परिसंस्था म्हणजे काय याचा अभ्यास करत असताना भौतिक घटक जे आहेत तर ते कोणते आहेत आणि जैविक घटक जे आहेत तर कोणते आहेत तर त्यांचा अभ्यास आपण याच्यामध्ये त्या ठिकाणी केलेला होता. आता दोन परिसंस्थेचा अभ्यास करत असताना हे जे दोन घटक जे आहेत अभौतिक घटक आणि भौतिक घटक तर या घटकांमध्ये कोणकोणते घटक येतात ते आपण व्यवस्थित लक्षात त्या ठिकाणी ठेवायचं. कारण हे जे दोन घटक जे आहेत तर यांच्यामध्ये असणारे आंतरसंबंध होणारे आंतरक्रिया आणि परस्परावलंबन जे आहे तर यांच्या क्रिया प्रक्रियातून त्या ठिकाणी परिसंस्था ज्या आहेत तर त्या कार्यान्वित त्या ठिकाणी होत असतात. आता याच्यामध्ये अभौतिक घटक जे आहेत तर अभौतिक घटक हे सजीवांकडून ते विघटकांकडे व विघटकांकडून पुन्हा पर्यावरणाकडे ते म्हणजे स्थलांतर त्या ठिकाणी होत असतात. या चक्राकार प्रणालीस परिसंस्था असं त्या ठिकाणी म्हणतात. आता या ठिकाणी अभौतिक घटक जे आहेत तर याच्यामध्ये ऊर्जा, वायू, त्या ठिकाणी तापमान जे आहे तर या घटकांचा समावेश त्या ठिकाणी होता. ते जैविक घटकाकडून विघटकाकडे ज्या वेळेला वनस्पती आणि प्राणी त्या ठिकाणी मरतात तर त्यांचं शरीराचं विघटन हे सूक्ष्मजीव त्या ठिकाणी करतात आणि त्याच्यानंतर जे अभौतिक घटक सजीवांच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी असतात तर ते विघटनाद्वारे पुन्हा पर्यावरणाकडे त्या ठिकाणी हस्तांतरण होतं. तर ह्या चक्राकार प्रणालीस परिसंस्था असं त्या ठिकाणी म्हणतात. आता या ठिकाणी परिसंस्था ज्या आहेत तर परिसंस्थेच्या व्याख्या या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये पहिली जी व्याख्या जी आहे तर ती प्रामुख्याने ए.जी. टांसले जे आहे तर यांनी त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे की जैविक व अजैविक घटक यांच्यातील परस्पर व एकत्रित संरचना म्हणजे परिसंस्था होय. आता जैविक आणि अजैविक घटक जे आहेत जैविक घटकामध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होते आणि अजैविक घटक जे आहेत तर याच्यामध्ये भौतिक घटक आणि रासायनिक संयुग जे आहेत तर त्यांचा संबंध म्हणजे त्याचा संबंध त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतो आणि त्यांना अजैविक घटक असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि या दोघांमधील जे परस्पर आणि एकत्रित संरचना ज्या आहे तर त्यालाच परिसंस्था असं त्या ठिकाणी म्हणतात असं त्या ठिकाणी ए.जी. टांसले हे आपल्या व्याख्येमधून त्या ठिकाणी व्यक्त करतात. त्याच्यानंतर नेबल जे आहे तर नेबलने सुद्धा परिसंस्थेची व्याख्या त्या ठिकाणी केलेली. आता याच्यामध्ये परिसंस्था म्हणजे पृथ्वीवरील विविध वर्गीय जीवांच्या परस्पर आंतरक्रिया व त्यांचे पर्यावरण होय. आता परिसंस्था म्हणजे काय की पृथ्वीवरील विविध वर्गीय जे आहेत अनेक प्रकारचे सूक्ष्म सजीवांपासून तर मोठ्या महाकाय प्राण्यांपर्यंत विविध जीवांचा जे आहे विविध वर्गीय जीवांचा परस्पर आंतरक्रिया जी आहे याच्यामध्ये अजैविक आणि जैविक घटकातल्या आंतरक्रिया व त्यांचं पर्यावरण त्या ठिकाणी होय म्हणजेच परिसंस्था त्या ठिकाणी. त्यानंतर F.R. फॉस्बर्ग यांनी एक व्याख्या त्या ठिकाणी केलेली की याच्यामध्ये एक किंवा अनेक सजीव त्यांचे भौतिक जैविक स्वरूपाचे प्रभावी पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांमुळे कार्यान्वित होणारी पद्धती किंवा वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली म्हणजे परिसंस्था होय. आता एक किंवा अनेक सजीव जे आहेत किंवा जीवसमूह जे आहेत आणि त्यांचं भौतिक आणि जैविक स्वरूपाचं म्हणजे याच्यामध्ये भौतिक घटक आणि जैविक घटक यांच्या भौतिक जैविक स्वरूपाचं प्रभावी पर्यावरण जे आहे तर यांच्यातील आंतरक्रियांमुळे भौतिक आणि जैविक घटकांमध्ये असणाऱ्या आंतरक्रिया ज्या आहेत तर त्या आंतरक्रियांमुळे कार्यान्वित होणारी पद्धती किंवा वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली म्हणजे परिसंस्था होय असं त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे.
त्याच्यानंतर पुढची जी व्याख्या जी आहे, भौतिक व जैविक पर्यावरणाशी चिरस्थायी आंतरक्रियांनी अनुबंधित असलेल्या सजीवास किंवा सजीव समूहास परिसंस्था असं त्या ठिकाणी म्हणतात. आता या ठिकाणी आपण जर बघितलं की सगळ्यांचा अर्थ एकच आहे, भौतिक आणि जैविक पर्यावरण जे आहे याच्याशी चिरस्थायी आंतरक्रियांनी, म्हणजे कंटिन्युअसली त्या ठिकाणी सुरू आहे त्यांच्या आंतरक्रिया. जेव्हापासून सजीव पृथ्वीवर जन्माला आले तेव्हापासून जैविक आणि भौतिक घटक जे आहेत तर यांच्यामध्ये चिरस्थायी आंतरक्रिया ज्या आहेत तर त्या सुरू त्या ठिकाणी चिरस्थायी आंतरक्रियांनी अनुबंधित असलेल्या सजीवास किंवा सजीव समूहास परिसंस्था असं त्या ठिकाणी म्हणतात. त्याच्यानंतर पुढची जी व्याख्या जी आहे की सजीव घटक व पर्यावरणातील घटक यांच्यातील क्रमबद्ध आंतरक्रियांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे परिसंस्था होय. आता सजीव घटक जे आहेत आणि पर्यावरणातील भौतिक घटक जे आहेत आणि रासायनिक घटक जे आहेत तर यांच्यामध्ये क्रमबद्धता जी आहे तर ती त्या ठिकाणी दिसून येते. त्यांच्यातल्या आंतरक्रियांचं वैशिष्ट्यपूर्ण संघटन जे आहे म्हणजे परिसंस्था होय असे या ठिकाणी आहे. आता पर्यावरणामध्ये अजैविक आणि जैविक घटकात आंतरक्रिया ह्या चक्राकार त्या ठिकाणी असतात, तशाच त्या गतिमानही त्या ठिकाणी असतात आणि वरील आंतरक्रियांचे आदान प्रदान क्रियांनी परस्परांशी बद्ध त्या ठिकाणी असतात. म्हणून पृथ्वीवर सजीव सृष्टी पर्यावरणातील जैविक वैजैविक घटकांच्या आपापसातील आदान प्रदान क्रियेमुळे त्या ठिकाणी बांधलेली असते. आता या ठिकाणी ह्या ज्या व्याख्या ज्या आहेत तर ह्या व्याख्यांचा अभ्यास या ठिकाणी केल्यानंतर, कारण अनेक विचारवंतांनी परिसंस्थेच्या वेगवेगळ्या व्याख्या त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या जरी असल्या तरी व्याख्या वेगळ्या शब्दाचा वापर करून केलेल्या असल्या तरी त्या व्याख्यांमधून निघणारा मतितार्थ जो आहे मात्र तो सारखाच त्या ठिकाणी दिसून येतो आणि हे लक्षात येते की त्यांचा अर्थ जो आहे तर तो सारखा त्या ठिकाणी आहे. म्हणून थोडक्यात वरील व्याख्यांवरून असं स्पष्ट त्या ठिकाणी होतं की एक सजीव किंवा सजीव समूह व त्यांचे अजैविक व जैविक घटकांनी तयार झालेले पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांमुळे कार्यान्वित होणारी वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली अथवा पद्धती म्हणजे परिसंस्था त्या ठिकाणी होय. आता एक किंवा अनेक सजीव समूह जे आहेत आणि त्यांचं अजैविक व जैविक घटकांनी तयार झालेलं पर्यावरण जे आहे तर यांच्यातील आंतरक्रियांमुळे कार्यान्वित होणारी वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली अथवा पद्धती म्हणजे परिसंस्था त्या ठिकाणी होय. आता याच्यामध्ये संपूर्ण पृथ्वी जी आहे तर एक परिसंस्था त्या ठिकाणी आहे आणि त्या परिसंस्थेमध्ये अनेक प्रकारच्या लहान मोठ्या परिसंस्था ज्या आहेत तर त्या कार्यान्वित त्या ठिकाणी होतात. ह्याच्यामध्ये सजीव घटक जे आहेत आणि भौतिक अभौतिक घटक जे आहेत तर यांचा समावेश याच्यामध्ये त्या ठिकाणी होतो. आता या ठिकाणी फॉसबर्ग जे आहे तर यांच्यामध्ये परिसंस्थेत क्षेत्रीय संबंध जो आहे, प्राकृतिक घटकांचे गुणधर्म, वस्तीस्थान, परिस्थितिकी नियंत्रण, सजीव, त्यांची मूलभूत घटना, ऊर्जा, चलनवलनाचे आकृतिबंध व त्यामुळे निर्माण त्या ठिकाणी झालेल्या श्रेणी यांचा समावेश हा त्या ठिकाणी होत असतो. आता याच्यामध्ये पर्यावरणातील विविध परिसंस्था ज्या आहेत ह्या एक गतिमान पण संतुलित अशी गुंतागुंतीची घटना त्या ठिकाणी आहे. आता परिसंस्था ज्या आहेत तर हे गतिमान आहेत. त्या कशा आहेत गतिमान? कारण याच्यामध्ये जे घटक जे आहेत जैविक घटक आणि अजैविक घटक ह्यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया ज्या आहेत तर त्या ठिकाणी चालू असतात. त्याच्यामुळे त्या गतिमान त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्या संतुलित अशा गुंतागुंतीच्या घटना त्या ठिकाणी आहेत. कारण अनेक प्रकारचे सजीव, अनेक प्रकारचे घटक हे एकमेकांवर क्रिया प्रक्रिया त्या ठिकाणी करतात आणि त्याच्यातून गुंतागुंतीची घटना जी आहे तर ती त्या ठिकाणी तयार होते. आता परिसंस्थेतील एखाद्या सामान्य घटकात विकृती देखील परिसंस्थेच्या प्रकृतीत अमुकलाग्र बदल जो आहे तर तो घडून आणू शकते
किंवा परिसंस्थेचं अस्तित्व जे आहे तर ते धोक्यात आणू शकते. आता परिसंस्थेतील एखादा सामान्य घटक जो आहे त्याच्यात जर विकृती आली, आता या उदाहरणार्थ आपण जर बघितलं की जल परिसंस्था त्या ठिकाणी आहे. आता जल परिसंस्था जी आहे, समजा नदी परिसंस्था आहे किंवा तळी परिसंस्था आहे, त्याच्यातलं जर पाणी त्या ठिकाणी दूषित झालं तर पाणी दूषित झाल्यामुळे एक घटकामध्ये विकृती त्या ठिकाणी होईल आणि पाणी दूषित झाल्यामुळे पाण्यातले जलचर जे आहे तर ते त्या ठिकाणी मरतात. मासे वगैरे जे आहेत तर ते मरतात किंवा माशांना खाऊन जगणारे प्राणी जे आहेत त्यांनाही अन्न न मिळाल्यामुळे तेही त्या ठिकाणी मरतील. म्हणून एखाद्या घटकामध्ये जर विकृती निर्माण झाली तर त्या घटकामुळे संपूर्ण परिसंस्था जी आहे तर परिसंस्थेचं अस्तित्व जे आहे तर ते धोक्यात त्या ठिकाणी येत असतं. म्हणून तथापि काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या स्वयंनियंत्रण प्रक्रियेत अतिशय प्रबळ त्या ठिकाणी असतात व त्यांचं संतुलन जे आहे तर आपोआप त्या ठिकाणी होत असतं. आता या ठिकाणी काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या स्वयंप्रबळ त्या ठिकाणी असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये जर समजा काही डिस्टर्बन्स त्या ठिकाणी निर्माण झालं तर ते त्याची म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये सुधारणा जी आहे तर ती करून त्या ठिकाणी घेतात आणि मग पुन्हा त्या कार्यान्वित त्या ठिकाणी होतात. परंतु त्यांच्या घटकामध्ये जर अतिरिक्त त्या ठिकाणी समजा म्हणजे हस्तक्षेप जास्त झाला तर मग ते पुनर्संतुलनाच्या बाहेर त्या ठिकाणी जातात किंवा परिसंस्थेचं अस्तित्व जे आहे तर ते धोक्यामध्ये त्या ठिकाणी येत असतं. आणि अशा रीतीने परिसंस्थेत सजीव आणि निर्जीव घटकांचं विशिष्ट परिस्थितीत क्रमबद्ध व्यवस्थापन जे आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे तर ते ऑर्गनायझेशन या ठिकाणी निर्माण होतं. आणि या व्यवस्थेत सौर ऊर्जा आणि अजैविक जे आहेत म्हणजे भौतिक आणि रासायनिक मूलद्रव्य जैविक घटकात कार्यान्वित त्या ठिकाणी होत असतात. यालाच कार्यान्वित परिसंस्था असं त्या ठिकाणी म्हणतात. आता प्रत्येक परिसंस्थेत प्रत्येक घटकाचं स्थान व कार्य हे ठरलेलं त्या ठिकाणी असतं. आता परिसंस्था जे आहे तर परिसंस्थेमध्ये प्रत्येक घटक जे आहे तर त्या घटकाचं स्थान काय आहे त्याचं कार्य काय आहे तर ते ठरलेलं आहे. आता या ठिकाणी परिसंस्थेमधले वनस्पती जे आहेत समजा ते उत्पादकाचं कार्य त्या ठिकाणी करतात आणि सूर्यापासून ते उष्णता जी आहे तर ती त्या ठिकाणी मिळते. म्हणून प्रत्येक सजीव जो आहे तर त्याचं स्थान जे आहे आणि कार्य जे आहे तर ते त्या ठिकाणी ठरलेलं आहे. म्हणून स्थान आणि कार्य त्या ठिकाणी ठरलेलं असतं. हे स्थान आणि कार्य बऱ्याच वेळा इतर घटकांना देखील प्रेरक व पूरक स्वरूपाचं असल्यामुळे परिसंस्था ज्या आहेत तर त्या कार्यान्वित त्या ठिकाणी होत असतात. आता सौर ऊर्जेचा सतत स्रोतामुळे परिसंस्थांचे अस्तित्व जे आहे तर ते अबाधित त्या ठिकाणी आहे. परिसंस्था जिवंत व चिरस्थायी स्वरूपाच्या त्या ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये सौर ऊर्जेचा सतत स्रोतामुळे आता सूर्य जो आहे तर सूर्यापासून संपूर्ण पृथ्वीला ऊर्जा जी आहे तर त्या ठिकाणी मिळते. पृथ्वीवर सजीव सृष्टी त्या ठिकाणी आहे आणि सूर्य हा एकमेव ऊर्जेचा स्रोत त्या ठिकाणी आणि सूर्यापासून कंटिन्यू ऊर्जा जी आहे तर ती प्राप्त त्या ठिकाणी होत असते. आणि ऊर्जा प्राप्त होत असल्यामुळे वनस्पती ज्या आहेत तर त्या स्वतःचं अन्न स्वतः त्या ठिकाणी तयार करतात. म्हणजे त्यांचं अन्न तयार करण्यामध्ये सौर ऊर्जा ही महत्वाची त्या ठिकाणी. आणि सौर ऊर्जा राहिली नाही तर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार नाही आणि नंतर वनस्पती खाऊन जगणारे प्राणी जे आहेत तर त्यांना वनस्पती ज्या आहेत तर त्या उपलब्ध होणार नाहीत. म्हणजे सजीव सृष्टीची साखळी जी आहे तर ती खंडित होईल किंवा सजीव सृष्टी नष्ट त्या ठिकाणी होईल. म्हणून या परिसंस्था ज्या आहेत तर त्या जिवंत व चिरस्थायी स्वरूपाच्या आहेत. कारण सौर ऊर्जेच्या सतत स्रोतामुळे परिसंस्थांचं अस्तित्व जे आहे तर ते अबाधित आहे. सूर्य जे आहे सूर्यापासून मिळणारी उष्णता वनस्पती ग्रहण करतात. ते स्वतः स्वयंपोषी असल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्याच्यावर गवत खाऊन जगणारे किंवा वनस्पती खाऊन जगणारे प्राणी, त्याच्यानंतर त्यांना मांसभक्षक प्राणी आणि मानव अशी अन्न साखळी त्या ठिकाणी तयार होते. म्हणजे अवलंबता उत्पादक त्यानंतर भक्षक आणि विघटक हे जे साखळी जी आहे तर ती त्या ठिकाणी तयार होते. म्हणून सूर्याचं महत्व हे तेवढंच
महत्वाचा आहे. म्हणून ऊर्जेचा स्तोत्र म्हणून सूर्याला त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि म्हणूनच परिसंस्था ह्या जिवंत व चिरस्थायी स्वरूपाच्या त्या ठिकाणी आहेत. कारण परिसंस्थांमधील सजीव आणि त्यांचं अस्तित्व नवनवीन पिढ्या रूपात अबाधित त्या ठिकाणी ठेवतात. आता सजीव जे आहेत तर त्यांचं अस्तित्व हे नवीन पिढ्यांच्या रूपात अबाधित त्या ठिकाणी ठेवतात. कारण सजीवांची जी लक्षणं जी आहेत तर याच्यामध्ये श्वसन, पोषण, पुनरुत्पादन, हालचाल ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत तर सजीव हे पुनरुत्पादन प्रक्रियेमुळे स्वतःचं अस्तित्व जे आहे तर ते अबाधित त्या ठिकाणी ठेवतात नवीन पिढ्यांच्या माध्यमातून. आणि अशा पद्धतीने परिसंस्था ज्या आहेत तर त्या कार्यान्वित त्या ठिकाणी होतात. आता परिसंस्थांच्या अभ्यासात भौतिक व जैविक घटकांइतके काळाला देखील महत्व त्या ठिकाणी आहे. आता भौतिक आणि जैविक घटक जे आहेत तर या परिसंस्थेच्या अभ्यासामध्ये महत्वाचे घटक त्या ठिकाणी, त्याचबरोबर त्याचा अभ्यास करत असताना काळ जो आहे तर तो देखील तितकाच महत्वाचा त्या ठिकाणी आहे. कारण काळाच्या ओघात पर्यावरणातील घटकांचे गुणधर्म आणि वर्तन जे आहे तर ते त्या ठिकाणी बदलते. कारण त्या ठिकाणी पृथ्वीवर आपण बघितलं की हिमयुग त्या ठिकाणी येऊन गेले, वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे हवामान त्या ठिकाणी होऊन गेले आणि त्याचा परिणाम हा सजीव सृष्टीवर त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून काळाच्या ओघामध्ये डायनासोर वगैरे जे प्राणी जे आहेत तर ते नामशेष त्या ठिकाणी झालेले. म्हणून या ठिकाणी काळाच्या ओघामध्ये पर्यावरणातील घटक आणि पर्यावरणातील घटकांचे गुणधर्म आणि वर्तन जे आहे तर ते त्या ठिकाणी बदलत असते. आता डार्विनच्या तत्वाप्रमाणे हे बदल जे आहेत तर ते संघर्ष, स्पर्धा, समायोजन व अस्तित्व या घटकांमुळे परिसंस्थेत समाविष्ट त्या ठिकाणी होतात. आता सजीव जे आहेत तर यांची जीवसंख्या ज्या वेळेला वाढते तेव्हा त्यांच्यामध्ये सतत संघर्ष जो आहे तर तो त्या ठिकाणी निर्माण होतो. सजीवांमध्ये स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण होते आणि समायोजन जे आहे, जे प्राणी काळानुरूप बदलणाऱ्या वातावरणामध्ये समायोजन करतात तेच आपलं अस्तित्व त्या ठिकाणी टिकू शकतात. जे समायोजन करू शकत नाही तर ते काळाच्या ओघामध्ये नामशेष त्या ठिकाणी होत असतात. म्हणून स्पर्धा, समायोजन आणि अस्तित्व या घटकांमुळे परिसंस्थेत त्या ठिकाणी समाविष्ट त्या ठिकाणी होतात. म्हणून संपूर्ण पृथ्वी ही एक परिसंस्था त्या ठिकाणी आहे. आणि याच्यामध्ये जे भौतिक घटक जे आहेत तर अभौतिक घटक हे सजीवांकडून त्या ठिकाणी विघटकाकडे आणि विघटकाकडून पुन्हा पर्यावरणाकडे कार्यान्वित होणारी चक्राकार प्रणाली जी आहे त्या प्रणालीस परिसंस्था असं त्या ठिकाणी म्हणतात. तर या ठिकाणी आपण या परिसंस्थेच्या व्याख्या त्या आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आता याच्यानंतर परिसंस्थेची मूलभूत तत्वे जी आहेत तर ती पुढच्या वेळेला आपण त्या ठिकाणी अभ्यासू.